नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज अर्चनाताई आपल्यासाठी घेऊन आली आहे श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 34. गोष्टीचं नाव आहे वित्तहानीची हेटाळणी. चला तर मग ऐकूयात. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यांदाच यातील 1-2 मोठी शेत विकली असती तर बहुतेक सारे कर्ज फेडता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशेबी आणि धोरणी होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट झाला होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेलो आहोत असे ते मानतात. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले आणि वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली. नाना म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका बरं. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील आणि व्याजाचा दर फार नाही त्यांचा. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. देणे वाढत चालले आहे. याने सर्वनाश होईल. माझे मत ऐका भाऊ. यावर, परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाझर फुटायला नकोत. वडील उपरोधिकपणाने बोलत होते. भाऊ, माझ्याने राहावले नाही म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात घरदार या गावात राहावे, या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढवले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरसफोड करून फोडल्या. काताळास सुरुंग लावले आणि भात जमीन तयार केली. 10 मणांचे शेत 3 खंडीचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावर राहावयाची. तेथेच वांग्याचे भरीत आणि भात दुर्वांच्या आजींबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीनसुद्धा कशी आहे. सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नसेल तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपली जमीन आपल्याच हाताने विकायची.
आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणेही पाप. जमीन म्हणजे आईच आहे, तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो, वडील बोलले. यावर भाऊ मोठ्याल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कडी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नीती सांगण्याचा वाणू. एके वेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतीवर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिराहून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे का बरे? आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणं, अब्रू सांभाळणं, झाकली मूठ ठेवणं हे बरे. नानांनी सांगितले. माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले. माझीही आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटतं. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती आली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हे का मूर्खासारखा धरणं चांगलं नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा, काही म्हणा. तुम्हाला आणि जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे, अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले. म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले. आम्ही म्हणे सरदार. सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला. मुलीचा संसार व्हावा म्हणून दिला. तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला ना धड खायला. हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकारी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत. हेच सरदार? नाही. नीट घरदार की नाही काही. हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केलात, काय धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसवले आणि हकलून दिले. डोळे उघडा थोडे. सरदार भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. बरे बोवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकेल? तेही नाही. हा काय चावटपणा चालवला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा. असे नाना बोलत होते. तोच घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवली जात नव्हती, तरी मोठ्या कष्टाने ती ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली. नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल तसे बोलू नकात हो. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्हीही मारू नयेत नाना. तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळ आली. वाटेल तसे वाईट दिवस आले आहेत. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी त्यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे. तुमची मुलगी अभागी आहे नाना. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही. काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नकात. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाहीत. मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. नाना, त्यांचे मन दुखवू नकात. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता आहात तुम्ही?
कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल ते काही हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नकात. मुलीला आणि तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यासाठी या. 2 गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम द्या. बाकी काही नको. शिव्या नकोत नाना, शिव्या नकोत. नाना, बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे. नाना, नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो, परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नकात बोलू. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, बयो उठ. तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कबाडीत पाय टाकणार नाही. समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नकात, त्रागा करू नकात. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी आहे. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवे आहात आणि हेही हवेत. आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले. तुम्हीही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गळा दाटून आला होता. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा, असे म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठाचा शब्दच तुम्हाला प्रिय का? गेले, काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का म्हणजे शांत वाटेल? आई वडिलांना म्हणाली. या कपाळ करंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे येथे, वडील त्राग्याने म्हणाले. गरीब बिचारी आई, ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरूण सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे? तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवत होते. श्याम गोष्ट सांगत होता. श्यामचे मित्र गोष्ट शांतपणे ऐकत होते. बालमित्रांनो, कर्ज घेणे चांगलं नाही हे तर कळून आलं आहे. आणि कर्ज चुकून घ्यावंच लागलं तर शक्यतो ते लवकरात लवकर काहीही करून फेडणं हेच योग्य असते. मग अशा वेळी दागदागिने, जमीन, शेती, वाडी विकावयास लागले तरी हरकत नाही, असेच आपल्यालाही वाटले ना. पण कर्जमुक्त होणं अत्यंत आवश्यक. आणि बऱ्याच वेळा काही गोष्टी म्हणजे संकटात असलेल्या व्यक्तींच्या लक्षात येत नसतात. दिसत असतं, कळतही असतं जरासं, पण वळत नसतं म्हणतात. अशा वेळी कोणी आपल्याला आपुलकीने, कळकळीने 4 गोष्टी सांगत असतील तर शांतपणे ऐकून तरी घ्यावं. ऐकून खरोखर काही मार्ग निघू शकतो का हा विचार माणसाने नक्कीच करावा. अशा वेळी हटवातपणा, आपलेच मत बरोबर असा हेका धरू नये, हटवातपणा करू नये. स्थिर बुद्धीने आपल्या परिवारासाठी काय बरोबर असेल तो मार्ग स्वीकारावा. म्हणजे मनस्ताप होत नाही, पश्चात्ताप करावा लागत नाही. त्यामुळं मोठे काय सांगतात हे ऐकण्याचा संयम तरी नक्कीच ठेवावा, हो की नाही? आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, कोणाची मनं दुखवू नयेत. जे सांगायचं तेही शांतपणे सांगता आलं पाहिजे. आणि कोणी काही सांगत असेल
तर ते शांतपणे संयमाने ऐकूनही घेता आलं पाहिजे. मन दुखवणं हे कधीही चांगलं नाहीच. त्यामुळे एकमेकांच्या मनाचा विचार करत ज्या गोष्टी सांगायच्या त्या सांगाव्यात, ज्या गोष्टी ऐकायच्या त्या ऐकाव्यात, परंतु एकमेकांचा मान करत, एकमेकांच्या मनाची काळजी घेत. काय बालमित्रांनो, समजली का गोष्ट? श्रोते हो, श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 34, गोष्टीचं नाव वित्तहानीचे हेटाळणे. ही गोष्ट आत्ताच आपण ऐकलीत. गोष्ट सांगितली अर्चना अभिजित भांडारकर यांनी, म्हणजेच बालमित्रांनो तुमच्या अर्चनाताईने. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री.